जय जगदंब नमो आदेश. मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा. दिनांक 16 मे 2026 वार शनिवार या दिवशी येणारी शनी अमावस्या त्याचबरोबर तप अमावस्या या दिवशी काय करायचे आहे हे आपण पाहणार आहोत. बरेच लोक आपल्या गादीवरती येतात. ह्या बरेच भक्तांचे असे प्रश्न असतात की ताई आम्हाला आर्थिक प्रॉब्लेम बऱ्याच प्रमाणामध्ये आहेत. आमच्या राशीला म्हणजे आमच्या राशीमध्ये 7.5चा योग आहे. ही 7.5मुळे आम्हाला बरेचसे संकट बरेचसे त्रास होत आहेत. आम्ही काय केले पाहिजे? आर्थिक शारीरिक प्रॉब्लेमवरती तुम्ही आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा. याविषयी तुम्ही छोटासा व्हिडिओ तरी करावा. हे आपल्याकडे प्रश्न येत असतात. आपल्या गादीवरती लोकांचे भावी भक्तांचे प्रश्न असतात. आपण त्यांना बांधणी त्याचबरोबर दैवी साधनेतून मार्गही देत असतो. पण ही शनी अमावस्या सर्वांसाठी उत्तम असणार आहे. ज्यांना हे अडचणी आहेत या अडचणी कमी होण्यामध्ये मदत होणार आहे. शनी अमावस्येच्या दिवशी म्हणजे दिनांक 16 मे 2026 वार शनिवार या दिवशी प्रत्येक भाविक भक्तांनी प्रत्येक राशीच्या भक्तांनी हा उपाय करायचा आहे. हा उपाय म्हणजे अगदी साधा सरळ सोपा असणार आहे. या दिवशी सकाळी उठून आपल्या घरातली देवपूजा करून घ्यावी. घराजवळ असणारे एखादे मंदिर म्हणजे शनीचं मंदिर अथवा मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तिळाच्या तेलाचा राईच्या तेलाचा दिवा लावावा. त्याचबरोबर तेल दान करावं. त्याचबरोबर एखाद्या गरीबाला तुम्हाला जेवढे दान करता येईल असे दान करावं. दान हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढं दान करता येईल या दिवशी तेवढे तुमचे जे काही पाप असेल तुमच्या ज्या काही अडचणी असतील ह्या मुक्त होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी रात्र काळामध्ये या दिवशी शनिवारच्या रात्री एखाद्या पंक्तीमध्ये तिळाचं तेल घ्यावं. तिळाचं तेलामध्ये एक कापूर व 3 लवंगा लावून हा दिवा पूर्णत्व रात्रभर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला किंवा दाराच्या बाहेर लावावा. जेणेकरून 7.5 आर्थिक प्रॉब्लेम अडचणी या ज्या काही असतील ह्या कमी होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर शनीची चालीसा, शनी नामस्मरण, शनीचा मंत्र, हनुमान चालीसा, वडवानर स्तोत्र, पंचक स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे. जेणेकरून तुमचे जे काही अडचणी असतील ज्या काही व्याधी असतील त्या कमी होण्यास मदत होतील. असे नवनवीन उपाय माझे पाहण्यासाठी ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलची घंटाही वाजवायला विसरू नका. जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. त्याचबरोबर तुमचे काही अडचणी असतील या तुमच्या सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्हाला गादीवरती यायचं असेल तर आपला खाली दिलेला नंबर आहे. या नंबरवरती कॉल करून तुम्ही गादीवर सुद्धा येऊ शकता. तर सर्वांना जय जगदंब नमो आदेश.